कशा आहात तुम्ही? तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मी जे हे बॉक्स घेतला आहे ऑर्गनायझर, तर याच्यामध्ये मी कसं ऑर्गनाइज केलं आहे सगळ्या वस्तू, तर ते आपण आज बघूया. तर चला तर हे बघा, मी असं ऑर्गनाइज केलं आहे या बॉक्समध्ये. तर ह्यामध्ये ना मी माझ्या मुलीचे जे स्टेशनरी आहे सर्व स्कूलला जे तिला लागतं, तर ते सर्व मी फर्स्ट बॉक्समध्ये ठेवलं आहे, कारण की तिला लगेच काढायला इझी जाईल. आणि हे तर नेहमीच मुलांना लागतं. तर स्कूलमध्ये प्रोडक्ट बनवायचे असले तर त्यांना फेविकॉल, स्केल वगैरे, कटर आणि कंपास बॉक्स, हे सगळे याच्यामध्ये मी कलर्स वगैरे ठेवले. आणि पेन्सिल इरेझर तर त्यांना नेहमीच लागतो, त्याच्यामुळे ते ना तर नेहमी आपल्याला बोलत राहतात की पेन्सिल इरेझर दे म्हणून. तर मम्मी तर मुलं ना लगेच काढू शकतात त्यांच्या हाताने आणि त्यांना जे लागतं ते घेऊ शकतात. आपण जर असं कुठं पॅक करून ठेवलंय किंवा बॉक्समध्ये, पाऊचमध्ये, तर त्यांना भेटत नाही आणि ते पूर्ण सर्व वस्तू काढून ठेवतात. तर आपल्याला ना परत ते लावायला खूप मग जड जातं. त्याच्यामुळे ना हे असा बॉक्स घेतला तर खूप चांगलं होईल असं मी सांगते. त्याच्यामुळे कारण की मला तर खूप ह्याच्यामुळे चांगलं झालंय, कारण सर्व वस्तू तर मला ज्या लागतात ना नेहमी, त्याच मी याच्यामध्ये वरती ठेवलंय. आणि औषधी पण नेहमीच लागतात मुलांना. तर मला आता माझा मुलगा आहे छोटा 2 वर्षाचा, तर लहान मुलं तर नेहमीच क्लायमेट चेंज झालं तर त्यांना सर्दी वगैरे थोडं बहुत चालू राहतं. तर मग त्यांना लगेच औषधी आपल्याला शोधावं लागतात, कुठं ठेवले आणि एक्सपायरी डेट वगैरे. तर याच्यात आपण लगेच बघू शकतो आणि त्यांना ना देऊ शकतो वेळेवर. आणि ठेवायला पण छान दिसतं आणि असं ऑर्गनाइज पण सर्व वस्तू जागेवर राहतात. तर याच्यामध्ये ना एक जी औषधची बॉटल आहे ती ना अशी थोडीशी त्याचं झाकण उघडं राहिलं तर औषध सांडलंय, तर ते पण आता मी त्याच्यामध्ये साफ करून टाकते. आणि खाली ना मी त्याच्यामुळे एक कागद ठेवते, तर त्याच्यामुळे ना तुम्ही असा एक पेपर ठेवायचा खाली. तर पेपरमुळे काय आहे, तर ते क्लीन राहतं आणि आपल्याला ना क्लीन करायला पण सोपी जातं. तर ह्या प्रकारचं ऑर्गनायझर आज सर्वच वापरतायत, कारण छान आहे, चांगलं आहे. आणि आपण हे किचनमध्ये सुद्धा वापरू शकतो. जर तुम्हाला जर लागत नसेल बाकी गोष्टी काही ठेवायला, तर तुम्ही किचनमध्ये पण हे वापरू शकता, मसाले वगैरे आणि काही अ, राशन आपलं सामान ठेवायसाठी. तर हा आता लास्ट 4 नंबरचा बॉक्स आहे. तर याच्यामध्ये मी जास्त काही नाही ठेवलं आहे, कारण थोडं लगेच आपल्याला काही एमर्जन्सीमध्ये कुठं ठेवायचं असलं तर लगेच मग याच्यामध्ये आपण टाकू शकतो. त्यामुळे याला मी थोडं खाली ठेवलं आहे आणि थोडंसं सामान आहे त्याच्यामध्ये. आणि हे बघा आपलं आता किती छान दिसतंय आणि खूप छान ऑर्गनाइज झालं आहे आणि आपण लगेच काढून घेऊ शकतो आपल्याला जे काही वस्तू लागतात त्या. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळे मी आणखी असे छान व्हिडिओ घेऊन येईल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.